आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघितलं होतं. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इनला जायचं आहे. तर लॉग इन करण्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इनला जा आणि तुमचा जो नंबर आलेला होता 2021-07A तो नंबर त्या ठिकाणी टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आता कॅन्डिडेट लॉग इनमध्ये न्यू कॅन्डिडेट आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे, त्यामुळे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्ही जायचं आहे आणि त्या इथे तुमचा नंबर टाका, रजिस्ट्रेशन नंबर जो आलेला आहे तो, आणि तुम्ही टाकलेला पासवर्ड टाका, कॅप्चा टाका इथे आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसतो जनरली. आता मोबाईल व्हर्जनमध्ये जर तुम्हाला इंटरफेस दिसत नसेल, तुम्ही ह्या 3 डॉटवर जाऊन डेस्कटॉप साईट म्हणून ऑप्शन आहे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. इथे हा डेस्कटॉप साईट म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचा स्क्रीन कसा असतो त्याप्रमाणे दिसू शकतं. तर यामध्ये तुम्हाला तुमचं नाव डिटेल दिसेल उजव्या कोपऱ्यामध्ये, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसतो. नंतर बरेच टॅब दिसतात, हे नंतर उपयोगी आहेत. आता आपल्याला आहे ते ॲडमिशन ॲक्टिव्हिटी, याच्यामध्ये जा. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जी माहिती आहे तुम्ही अर्ज भरताना वेळी माहिती जी दिलेली आहे, सूचना जनरली येते की तुम्ही सध्या डॉक्युमेंट कोणतेही अपलोड करायचे नाही, तर ॲक्च्युली तुम्ही ॲडमिशन मिळाल्यानंतर फिजिकली ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी संस्थेमध्ये चेक केले जातील, असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. जर प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे जर तुम्ही ती देऊ शकले नाही, तर तुमचा प्रवेश रद्द, म्हणजे ती बहाल करण्यात आलेली जागा आहे त्या फेरीत ती रद्द करण्यात येईल. त्यामुळे शक्यतो माहिती सुरुवातीलाच व्यवस्थित भरायची. तर पहिली स्टेप्स आपण प्रोफाईलमध्ये जी नाव टाकलं होतं ते सगळं डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि तुमचं सगळी डिटेल चेक करून घ्या. आणि इथे वार्षिक उत्पन्न विचारलं जातं, ते तुम्ही तुमच्या पालकांचं उत्पन्न किती आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आणि पुढे जायचं. त्याचबरोबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे, तुमचं नाव आलेलं आहे, पहिलं नाव आणि शेवटचं नाव, 10वीची डिटेल आलेली आहे, मेल फिमेल हा डाटा टाकायचा आहे, जन्मतारीख आलेली इंडियन, जनरली इंडियनच आहे. मदर टंग तुमची जर मराठी नसेल तर तुम्ही ती बदलू शकता. धर्म तुमचा हिंदू, बुद्धिस्ट, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन जो काय असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. कास्ट कॅटेगरी ओपन, EWS, ST, SC, VJNT जी तुमची कास्ट कॅटेगरी असते ती त्या ठिकाणी टाकायची आहे आणि कास्ट नेम तुमची टाकायची आहे.
गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल, प्रायव्हेट सर्व्हिस असेल किंवा नॉट एम्प्लॉयड असेल त्या ठिकाणी तसं टाकायचं आहे. समजा प्रायव्हेट सर्व्हिस आहे. हा डेमो फॉर्म भरत असल्यामुळे मी फक्त आता आई नॉट एम्प्लॉयड आहे, साधारण उत्पन्न किती असेल, कोणत्या राज्यात कार्यरत आहे हे त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. आणि प्रायव्हेट सर्व्हिस असल्यामुळे त्यांना हे काय विचारत नाही. जर तुम्ही त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉय वगैरे सिलेक्ट केलं तर राज्य विचारलं जातं. महाराष्ट्र राज्य कोणत्या सेक्टरमध्ये आहे, आणि प्रायव्हेट असेल तर त्या ठिकाणी इतर टॅब डायरेक्ट उत्पन्न विचारलं जातं. प्रायव्हेटमध्ये तुम्ही ते किती उत्पन्न तुमचं आहे ते त्या ठिकाणी भरायचं आहे. आता हा डेमो फॉर्म असल्यामुळे मी जनरल फक्त बेसिक गोष्टी दाखवतो आहे. डोमेसिल तुम्ही कोणत्या राज्यातले आहात ते त्या ठिकाणी भरायचं आहे. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, किंवा अन्य राज्यातील असेल त्यांनी अन्य राज्यातलं भरायचं आहे. इथे महाराष्ट्र. जिल्हा कोणता तुमचा सध्या राहत असलेला जिल्हा त्या ठिकाणी भरायचा आहे. तालुका भरायचा आहे जो तुमचा असेल तो. त्या ही डिटेल तुम्ही तुमची स्वतःची भरायची आहे. नेक्स्ट करायची म्हणजे तो सेव्ह होऊन जाईल. नंतर डिफेन्स कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी संरक्षण सेवेतील उमेदवार जे आहेत किंवा त्यांचे पाल्य आहेत त्यांच्यासाठी हा आहे. येस केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी हे डिटेल भरायची आहे, येस जर असेल, अन्यथा नो करा. नंतर अपंग उमेदवार आहेत त्यांना सुद्धा 40% जास्त असेल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे आणि ती कोणती डिसॅबिलिटी आहे ते भरायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. इतर जी माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला इतर माहितीमध्ये चित्रकला इंटरमिजिएट ड्रॉइंग झालेलं असेल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. स्पोर्ट्स कॅटेगरी, आता चित्रकलेचं सुद्धा सर्टिफिकेट त्या ठिकाणी इंटरमिजिएट तुम्हाला सोबत दाखवावं लागतं, त्यामुळे ते असेल तरच येस करा, अन्यथा नो करा. स्पोर्ट्स कॅटेगरी ही जिल्हा, राज्य पातळी, इंटरनॅशनल लेवलचे जे स्पोर्ट्स असतात तर ते जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील, प्रमाणपत्र असतील, स्तर म्हणजे जिल्ह्याचा स्तर, राज्याचा स्तर, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल अशी जर प्रमाणपत्र असतील तरच त्या ठिकाणी तुम्ही येस करा, अन्यथा नो करा. किंवा बारीक सारीक जर प्रमाणपत्र असतील, कुठेही खेळलेलं असत बेसिक, तर त्या ठिकाणी तुम्ही ते प्रमाणपत्र चालत नाही. त्यामुळे ती जे माहितीपत्रिकामध्ये दिलेलं आहे, माहिती पुस्तिकेमध्ये जे प्रमाणपत्र जी हे दिलेलं आहे, कोणाची सही लागते तेच त्या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर हा एक जो मुद्दा आहे तो मागच्या वेळी पण मी म्हटलं होतं, तर या ठिकाणी बोल्स्टर स्कूल हे प्रत्येकजण येस करतात आणि त्या ठिकाणी चुकलं जातं. तर बालसुधागृह म्हणजे त्या ठिकाणी बोल्स्टर स्कूल म्हणतो आपण, ते जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तो नो करायचा आहे, अन्यथा इथे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा एडिटसाठी पाठवू शकतात. तर हे बोल्स्टर स्कूलची चुका बऱ्याच वेळा झालेल्या आहेत, त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो प्रत्येकाने व्यवस्थितरित्या भरा. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच येस करा, अन्यथा त्या ठिकाणी तुम्ही नो करायचं आहे. नेक्स्ट करा. तर पुढच्या स्टेपला लगेच जाल तुम्ही. नेक्स्ट केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला स्कूल म्हणजे शाळा तुमची कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे त्याचं माहिती इथे भरायची आहे. तर महाराष्ट्र किंवा अदर दॅन महाराष्ट्र किंवा NRI. त्यानंतर तालुका किंवा जिल्हा जो आहे तो कोणत्या जिल्ह्या, म्हणजे तुमची शाळा 10वी कोणत्या तालुक्यामध्ये झालेली आहे, जिल्ह्यामध्ये झालेली आहे, कोणत्या तालुक्यामध्ये झालेली आहे हे त्या ठिकाणी विचारलं जातं आणि शाळेचं नाव त्या ठिकाणी विचारलं जातं. ते तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकायची आहे. तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात का, येस आहे आलेला आहे. तर या ठिकाणी जो मुद्दा आहे म्हणजे स्कूल डिस्ट्रिक्ट हे सध्या म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी चुकवलं आणि तुम्ही कॅन्डिडेटमध्ये आले म्हणजे त्या ठिकाणी 90 आणि 10 म्हणजे स्थानिक मुलांना, कॅन्डिडेटना 90% जागा राखीव असतात आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना 10% राखीव असतात. त्यामुळे हा मुद्दासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे.
8वी 9वी 10वी जर तुम्ही टेक्निकल केलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येस म्हणायचं आहे. जर तुमच्या जर प्रमाणपत्रामध्ये तसं नोंद असेल तरच येस म्हणा, अन्यथा नो म्हणा. उत्तीर्ण आहात तर येस. जर तुम्ही 8वीसाठी फॉर्म भरत असाल तर नो, किंवा 10वी फेलसाठी फॉर्म भरत असाल तर, किंवा 10वी फेल असाल तर नो करा. अपंग श्रेणीमध्ये असाल तर येस करा. नसेल तर म्हणजे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही जे टाकलेले होते तुमचा नंबर, त्यानुसार तुमचे मार्क्स आलेले आहेत. इथे तुमचा जो सीट नंबर 10वीचा टाकलेला आहे त्यानुसार इथे मार्क्स आलेले आहेत. ते मार्क्स परत एकदा चेक करून घ्या तुमच्या प्रमाणपत्रानुसार, आणि टोटल एकदा चेक करून घ्या. बऱ्याच वेळा हे मार्क्स चुकले किती पैकी असतात. काही मार्क्स 150 पैकी असतात, काही मार्क्स 100 पैकी असतात. ते सुद्धा एकदा चेक करून घ्या. तुम्ही जर मॅन्युअली टाकत असाल तर. नंतर तुमची आलेली गुणाधिक्य, त्याचबरोबर टोटल, ही सुद्धा एकदा चेक करून घ्या फॉर्म ॲप्लिकेशन सबमिट करण्यापूर्वी. त्याचबरोबर इथे जर एक्स्ट्रा मार्क्स कोणते आलेले असतात ते तुम्ही त्या ठिकाणी एकदा चेक करून, म्हणजे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या. समजा इथे 10 मार्क्स एक्स्ट्रा झाले असतील आणि जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर टोटल मार्कांची बेरीज जी वाढते आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर त्या फेरीतून तुम्हाला बाद केलं जातं. याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर टोटल पर्सेंटेज इथे आलेलं आहे. त्याचबरोबर SSC पास्ट, आणि तुम्ही जर पदवी जर असेल तर त्या ठिकाणी पदवी काढू शकता. नंतर नेक्स्ट करा. पुढच्या स्टेपला जाईल फॉर्म. आता इथे तुम्ही पूर्वी जर कोणत्या ITI म्हणजे प्रशिक्षण संस्थेमध्ये जर फॉर्म म्हणजे घेतलं असेल तर येस करायचं, अन्यथा नो करायचं आहे. नंतर कॅन्डिडेटचा होम डिस्ट्रिक्ट, उमेदवाराचा मूळ जिल्हा, म्हणजे जनरली हा जो जिल्हा आहे तो मी त्याच जिल्ह्यामध्ये 10वी केलेली आहे असं त्या ठिकाणी एक आपलं हे आहे. तर त्यांना 90% जागा राखीव असतात. ज्या जिल्ह्यात आता उमेदवाराचा मूळ तालिका, तर हे 90% सीट्स म्हणजे 90% जागा मूळ जिल्ह्यातील उमेदवारांना राखीव असतात, राखीव ठेवलेल्या आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि 10% जागा ह्या इतर उमेदवारांना, जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना दिल्या जातात. तर इथे मूळ जिल्हा सिलेक्ट करताना तुमची जी 10वी झालेली आहे ज्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्येच सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे येस म्हणायचं आहे. नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी ते परत बॅक जाऊन इथे बदलू शकता. जर तुमची 10वी ठाणेमध्ये झालेली आहे आणि तुम्ही मुंबईसाठी जर ते मुंबई दाखवलं आणि जर तुमच्याकडे चेक करताना ते लक्षात आलं, म्हणजे लक्षात येतच, तर तुम्ही त्या फेरीमधून बाद होऊ शकता. त्यामुळे जनरली A कॅन्डिडेट, B कॅन्डिडेट, C कॅन्डिडेट असं त्या ठिकाणी विचारलं म्हणजे त्याला आपण 90% जागा त्या ठिकाणी राखीव असतात जिल्ह्यामधील उमेदवारांना. तर हे नियम सगळे मी वाचलेले आहेत. आणि जर काही डाऊट्स म्हणजे खोटी जर प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर केली किंवा खोटी माहिती रद्द केली तर त्या ठिकाणी माझा प्रवेश रद्द होईल किंवा त्या ठिकाणी अर्ज बाद होईल असं त्या ठिकाणी एक सूचना लिहून घेतली जाते. म्हणजे आपल्याकडनं एक लिहून घेतलं जातं, ॲग्रीमेंट घेतलं जातं आणि ॲक्सेप्ट करायचं असतं ते सूचना, म्हणजे जसं टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करायचं आणि मग शेवटी मेक पेमेंट करायचं आहे. तर मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला UPI थ्रू किंवा नेट बँकिंग थ्रू किंवा तुम्ही कोणत्याही बँकने ऑनलाईन पेमेंट करू शकता. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्जातील माहिती गोठवण्यात येईल, म्हणजे ती जनरली फ्रीज होऊन जाते. त्यानंतर प्रवेश अर्जात कोणत्याही माहितीबद्दल नव्याने समावेश करता येणार नाही. म्हणजे तुम्ही पेमेंट करण्यापूर्वी माहिती तुम्ही एकदा चेक करून घ्यायची आहे तुमची बॅक जाऊन, आणि जर ती माहिती नंतर तुम्हाला शक्यतो बदलता येत नाही. त्यामुळे एकदा इथे तुम्ही प्रिव्हियस पेजला जाऊन तुम्ही भरलेली माहिती परत चेक करू शकता.
आता इथे प्रवेश शुल्क जो आहे तो कास्टसाठी 100 रुपये आहे आणि इतर उमेदवारांसाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आहे. या प्रत्येक स्टेपला जाऊन तुम्ही तुमची भरलेली माहिती प्रत्येक वेळी चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला डाऊट जर असेल तर इथे तुम्ही माहिती प्रत्येक स्टेपला जाऊन चेक करू शकता आणि मग फायनल स्टेपला यायचं आहे. इथे मूळ तालुका, फी पेमेंट, मेक पेमेंट केल्यानंतर, तर या ठिकाणी तुम्हाला मेक पेमेंट केल्यानंतर जे ऑप्शन्स आहेत पेमेंट ऑप्शन, मग त्या ठिकाणी नेट बँकिंग आहे, तुम्ही नेट बँकिंगने सुद्धा पेमेंट करू शकता, डेबिट कार्डने करू शकता, वॉलेट असतात त्याने करू शकता, क्रेडिट कार्डने करू शकता किंवा UPIने करू शकता. UPI म्हणजे आपले गुगल पे, फोनपे हे जे UPIs आहेत ते त्यानुसार करू शकता. म्हणजे तुमचा अर्ज, आता मी UPI केल्यानंतर त्या ठिकाणी UPI ID विचारतो. इथे तुमचा जो गुगल पेचा किंवा फोनपे, पेटीएमचा ID इथे टाकायचा आणि मग पे नाव करायचं. म्हणजे तुमचा अर्ज पेमेंट ऑप्शन सक्सेसफुली झालं की तुमचं पूर्ण अर्ज प्रोसेसमध्ये चालू झाला. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन्स पूर्णपणे भरायचे आहेत. म्हणजे तुमचं काय होईल, पुढचे ऑप्शन फॉर्म टाकणे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन पूर्ण करत नाही, पेमेंट फी भरत नाही, तोपर्यंतचा ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही किंवा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव लागणार नाही. त्यामुळे पेमेंट ऑप्शन झाल्यानंतर, पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला हा जो पेमेंट ऑप्शन तुम्ही घेतला आहे UPI किंवा गुगल पे किंवा कोणत्याही ह्याने, तर त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप्समध्ये पेमेंट कन्फर्म झाल्याचा मेसेज येतो स्क्रीनवर आणि तुम्हाला शेवटी मग ह्या इन्स्ट्रक्शन्स वाचण्यासाठी येतात. त्याचबरोबर शेवटी एक PDF जनरेट होते. इथे तुम्हाला खाली PDF दिसत असतील, तर मराठीमध्ये असते किंवा त्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा असते. अशा 2 PDF असतात. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये त्या ठिकाणी ती डाउनलोड करून ठेवू शकता. ती PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला, तर इथे ही PDF डाउनलोड झालेली आहे आणि त्याच्यात पूर्ण तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती या ठिकाणी आलेली असते. याची प्रिंटसोबत तुम्ही ठेवायची आहे. म्हणजे ज्यावेळी ॲडमिशनला जाल त्यावेळी ही प्रिंट मागितली जाते आणि हे सगळं मार्क्स वगैरे त्या प्रिंटवरून आणि तुमच्या ओरिजिनल सर्टिफिकेटवरून चेक केले जातात. त्यामुळे ही प्रिंटसुद्धा सोबत ठेवायची आहे. इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट करावी लागते. आणि आता इथे पेमेंट स्टेटससुद्धा दिसतं. आता इथे ॲक्च्युली पेमेंट न केल्यामुळे नॉट पेड येते, तर त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट परत जाऊन करू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला तो प्रोसेसमध्ये आणायचा आहे. म्हणजे फी पेमेंट केल्यानंतर तो प्रोसेसमध्ये येऊन जाईल. अशा प्रकारे ITIचं ॲप्लिकेशन्स जे आहे ते पूर्ण करायचं आहे. बिनचूक सगळ्यांनी अर्ज भरायचा आहे आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये यायचं आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑप्शन फॉर्म कसा असेल हे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.